अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. देवी, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करण्याची अनुमती द्यावी. थांबा मुनिवर. मला कौस्तुभमणीचे दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल? नारायण नारायण. प्रभू, आता काय करावे? भासा, मी तुला याआधीच सांगितलं आहे की त्यासाठी तुला आधी श्री विष्णूंचे दर्शन व्हावं लागेल. मग त्यासाठी मी काय करावे? माधवा, आता काय करावे? देवा, श्री म्हाळसा देवींची इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यांना कौस्तुभ म्हणीचे दर्शन घडू शकते. पण त्याचबरोबर तिला तुमचे देखील दर्शन होईल. पण तुम्ही मला काही सांगत का नाही आहात? म्हाळसा, तू तुझे डोळे बंद करून श्री विष्णूंचे स्मरण कर. कदाचित तुझी इच्छा पूर्ण होईल. हे प्रभू, म्हणजे आता तो क्षण आला आहे का? श्री म्हाळसा देवींना तुमच्या मूळ रूपाबद्दल कळणार आहे का? नारायण 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 नारायण. विष्णुदेव डोळं मिटून बसला आहे ती आणि म्हाळसा देवी बी डोळं मिटून आहे ती. यासनी देव आज दर्शन देणार होय. म्हाळसा, म्हाळसा, तुझी इच्छा पूर्ण झाली. मला त्या मणीचे दर्शन झाले, पण मला विष्णूंचे दर्शन मात्र झाले नाही. नारायण नारायण. परंतु तुमच्या मनातली इच्छा माझ्या आराध्यांनी पूर्ण केली देवी. हो, देवी, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवावे लागणार.
सदानंद 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 सदानंद. माझं एक निरीक्षण आहे. कशा संदर्भात? तुमच्या लाडक्या पत्नी संदर्भात. ध्यानात नाही आलं? बानू संदर्भात. म्हाळसा, तू जर असंच बोलत असलीस तर मला जाऊ दे. बरं, मी दुसऱ्या पद्धतीने सांगते. आख्यानात इतक्यांदा श्री विष्णूंविषयी, श्री महालक्ष्मींविषयी संदर्भ येतो. तिला काहीच कशी शंका येत नाही. ते तिला ठाऊक असेल. हवं तर तू तिला जाऊन विचार. विचारेनच, पण हे तुम्हाला ठाऊक नाही असं कसं होईल? तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं. पुढे बोल. तुम्ही मला आश्वस्त केलं आहे की समुद्र मंथनाच्या कथेत मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे दर्शन घडणार आहे. मी तुला सहाय्य केलं आहे. पण मला त्याविषयी काही म्हणायचे नाही. मी केवळ माझी शंका विचारली. मला इतके प्रश्न पडतात, पण तिला एकही प्रश्न पडू नये. ती काहीच विचारत नाही. हे मी कसं सांगू? मी सांगते. तिला अधिक काहीतरी ठाऊक आहे. असं असेलही. याचा अर्थ तुम्हाला मान्य आहे की तिला माझ्यापेक्षा अधिक ठाऊक आहे. म्हाळसा, तुम्हा दोघींनाही विस्मरणाचा शाप आहे. तेव्हा तुम्ही दोघी काय ते ठरवा. यात मला नका ओढू. माझा तर्क खरा ठरला तर तुम्ही म्हणालात ना की तिला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. तिला तुमच्या सहाय्याशिवाय हे ज्ञान मिळणार नाही हे मला ठाऊक आहे. पण तिने स्वबळावर ते ज्ञान अर्जित केले आहे यावर माझा विश्वास नाही. मला ह्यावर काहीच बोलायचं नाहीये. मला वेगळंच काहीतरी वाटतं आहे. तुम्ही तिलाच घेऊन कैलासात जाण्याचा विचार नाही करत आहात ना? म्हाळसा, ही अट आहे. जिला सर्वप्रथम सत्य कळेल ती माझ्या बरोबर कैलासात येईल. आणि मी कोणताही पक्षपात करत नाही. मला याचेच दुःख आहे की तुम्ही दोघींनाही एकाच तराजूत तोलत आहात. माझ्यात आणि तिच्यात काहीच अंतर नाही. म्हाळसा, तू स्वतःला आणि पर्यायाने मला देखील पीडा देते आहेस. म्हाळसा, म्हाळसा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हे सत्य समजणं तुझ्यासाठी एवढं अवघड आहे का? काय म्हणायचंय तुम्हाला? मला जे काही विचारायचं होतं ते मी तुला विचारलं. आता त्यावर तू विचार कर. येतो मी. देवी, आपण अशा घाईघाईने कुठे निघाला आहात? देवी, तुम्ही अस्वस्थ का आहात? नाहीतर काय करू मी? अस्वस्थ नाही होणार तर काय? अहो, पण नक्की झालं तरी काय? गडावर समुद्र मंथनाचं आख्यान सुरू आहे. त्यातून अनेक असे प्रश्न पडतायत ज्याची उत्तरं समजून घेणं आवश्यक आहे.
मला देखील अनेक प्रश्न पडतायत. आणि जर मलाच इतके प्रश्न पडतायत तर बानूला काहीच प्रश्न का पडत नाहीत? आणि म्हणून तुम्ही बाणाईकडे जायला निघाला आहात का? कोण चाललंय बानूकडे? हो, बानूकडे जाईन आणि तिला हे असं का असं स्पष्टच विचारेन. तिला देखील आपण कोण आहोत हे कळायला हवं ना. त्यासाठीच तर हा आख्यानाचा घाट घातला आहे. नाहीतर हे सारं कशासाठी करायचं? लक्ष्मी देवी बानूकडे चालल्यात तिला सहाय्य करायला. मला ही वार्ता म्हाळसा देवींना द्यायलाच हवी. परंतु देवी, हे श्री म्हाळसा देवींना आवडणार नाही हे तुम्ही देखील जाणता. हो, परंतु मी बानूकडे जाणं आवश्यक आहे. आणि ह्या वेळी मी म्हाळसा देवींना सांगूनच जाणार आहे. उगाच त्यांच्या मनात शंका नको. काय उरली सुरलेली कामं करत बसायचं का मला येऊन सांगायचं इथं? घ्या प्रसाद घ्या. सकाळ झाली का तुझी पूजा काय चुकत नाही? अरे आता वळणच लागलं हाय तसं. त्यात काय एवढं कौतिक? तुम्हाला असं वाटत असेल पर आता समधी लोक तुमच्या बी पाया पडायला लागली आहेत. म्हाळसा देवींच्या कुणी बी पाया पडेलच, पर आता समधी लोक तुमच्या बी पाया पडायला लागली आहेत. लोकांनी माझ्या पाया पडू नये. त्यांचा नमस्कार देवांच्या पायी पडावा म्हणजे झालं. याक बोललो तर राग नाही याचा. बोल की. तुम्ही काय बी बोलू नका, एकतर तुमच्या जीवाला हाड नाही. रंगा जे असेल ती बोल. मनात काय बी ठेवू नकस बघ. आख्यान संपल्यावर काही माणसं तुझ्याशी बोलत होती. लोकांना काय ती बोलणारच. तुम्ही कशाला तर थांबला होता ऐकत? तू गप राहतेस का? रंगा मोहर सांग. जी माणसं असं म्हणत होती का देवानी बानूला असं काही सांगितलेलं आहे जी म्हाळसा देवीसनी ठाव नाही. देवीसनी अंधारातच ठेवलं. होय ग बानू? गाक म्हणतात ते खरं आहे? म्हाळसा, आई ये. डोळे असे का दिसतायत? झोप नाही झाली का तुझी? काल डोळ्याला डोळाच लागला नाही माझा. काय झालं? काही नाही. तुला उगाच सांगितलं तर तू विचार करत बसशील. तू नाही सांगितलंस तर मी विचार करत बसेन. सांग मला काय झालं? मी यांना विचारलं की बानूला माझ्यापेक्षा अधिक सांगून कारस्थांतर करणार नाही आहात ना? मग काय म्हणाले ते? स्पष्ट काही सांगत नाही. तिचीच बाजू घेतात. घेणारच. काय भुरळ पाडले तिने त्यांनाच ठाऊक. मी अलक्ष्मीविषयी देखील शंका व्यक्त केली, पण त्यांनी असं काहीतरी सांगितलं की ज्याने माझं समाधान झालं नाही. मला ही तीच काळजी वाटते आहे. ती बया इथे आली तर तुझं कसं व्हायचं? आई, ती जर माझी सवत नसती तर किती सुखात आयुष्य असतं माझं. पण ती माझ्या आयुष्यातून जाईल असं नाही वाटत मला. असं बोलू नकोस बाय. तुला हे असं पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी होतंय. काय करू तेही कळत नाही. आणि त्यात त्या अलक्ष्मीचे भय.
काय ग, काय झालं? आणि अशी धावत धावत का आलीस? कसं सांगू कळत नाहीये. सांग आता. मी लक्ष्मी कक्षाच्या इथून जात होते तर श्री लक्ष्मी देवींचे शब्द माझ्या कानावर पडले. त्या बानूला भेटायला जाणार आहेत. पाहिलंच, आपण इथे चिंतेत आहोत आणि त्या तिला भेटायला जात आहेत. कोणाचा कोणावर अंकुश नाही इथे. ते काही नाही. मग असा तू त्यांना एकदा खडसावून विचारच, हे सगळं काय चाललंय म्हणून. त्यांना तिची सहानुभूती का आहे. या आधी मी त्यांना विचारून झाले आहे आई, पण हाती काही लागलं नाही. सांगून का जात नाहीत त्या? त्यांना तिच्याकडे जाऊन येऊ दे, मग बघते मी काय करायचं ते. मी तर म्हणते तू नियमच घालून टाक. तुला विचारल्याशिवाय तिच्याकडे कोणीही जाणार नाही म्हणून. सगळ्यांचं जाणं थांबेल. अगदी योग्यच बोलत आहात अक्का. आता मी तिथून जात होते म्हणून माझ्या कानावर शब्द तरी पडले, नाहीतर कसं कळलं असतं आपल्याला. पण त्यांनी असं थेट जाणं मला आवडलेलं नाही. निदान त्यांनी मला सांगायला हवं होतं. काही झालं तरी तू त्यांना सांग, असं चालणार नाही म्हणून. मी आत आले तर चालेल का? यावे लक्ष्मी देवी. काही झालं आहे का? शांत आहात? माझा मी बोलू का तू बोलतेस? आई मी बोलते. काहीतरी झालं आहे हे निश्चित. तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. हो, पण तुम्ही आधी आला आहात तेव्हा तुम्ही आधी बोला. बरं, मी बानूकडे जाते आहे. ह्या आधी मी बानूकडे गेले होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. ते तुम्हाला आवडलं नव्हतं म्हणून ह्यावेळी तुम्हाला कल्पना देऊन जाते आहे. माझा आता काय बोलावं? मला असं वाटतं म्हाळसा तुम्ही बोलावं. काहीही मनात ठेवू नये. आपल्याच चुकीचे समज नको. मी काय बोलू हे मला कळत नाहीये. मला वाटलंच. मी बोलते. आई काही बोलू नकोस. मी बोलणार. बरं, तुम्ही बोला. अहो, ती माझ्या लेकीची सवत आहे. ती इथे आलेली आम्हाला कुणालाही आवडत नाही. तिच्यामुळे काय काय घडले हे तुम्हालाही ठाऊक आहे. तरीही तुम्हाला तिच्याविषयी सहानुभूती आहे का? मुळात असण्याची गरजच काय? माझ्या लेकीचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून ती तुम्हाला स्पष्टपणे बोलली नाही आतापर्यंत. मी सांगते काय, मला तुमचा राग कळतो आहे आणि म्हाळसाने सांगितलं की तिच्याकडे जाऊ नको तर मी नाही जाणार. परंतु मी बानूचा द्वेष करावा ह्यासाठी माझ्याकडे काहीही कारण नाही. मला म्हाळसाचं दुःख कळतं. इतकी वर्ष मी त्यांच्यासोबत राहिले आहे. अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात त्यांना जवळून पाहिलं आहे, अगदी त्या एकट्या असताना सुद्धा. आज बानू एकटी आहे. तिला कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता आहे आणि अशा वेळी मी तिच्यासोबत 2 क्षण घालवले तर तिला जगण्याचं बळ मिळेल असं मला वाटतं. कारण नियमाप्रमाणे श्री खंडेराय सुद्धा 15 दिवसातून केवळ 2 वेळेस तिला भेटू शकतात. तिच्यासोबत कोणीच नसतं.
म्हाळसा इथे येण्यापूर्वी मी इथे आले आहे आणि कोणत्याही अधिकाराने नाही तर प्रेमापोटी मला असं वाटतं की इथे असलेल्या माणसांचं, ह्या गडावर असलेल्या प्रत्येकाचं शुभ व्हावं, अगदी बानूचं सुद्धा. आणि त्या प्रेमापोटीच मी तिला भेटायला जाते. आज तुमच्यात वैर आहे, उद्या तुमच्यात प्रेमाचं नातं निर्माण झालं तर? ते शक्य नाही देवी. तुम्हाला तिला भेटून यायचं असेल तर तुम्ही तिला भेटून या. असं काय बोलतेस तू म्हाळसा? जाऊ दे त्यांना आई. तुमची इच्छा नसेल तर मी जाणार नाही. मला माझ्या माथी पाप नको आहे. आपण या. माधवी, ह्या पुढे माझ्या कक्षाजवळ चोरून ऐकण्याचा प्रयत्न करू नकोस.